नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे विद्यार्थ्यांच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बाळांनो, आज आपण न्यूटन थर्ड लॉ ऑफ मोशन हा पुढचा आणि लास्ट पॉइंट आपला बघणार आहोत। जेणेकरून एक पुढच्या 2-3 व्हिडिओमध्ये हा पाठ आपला संपून जाईल। ठीक आहे। तर न्यूटन थर्ड लॉ ऑफ मोशन कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की बाबा एखाद्या दोन वस्तूवरच काय होतं की फोर्स अप्लाय होऊ शकतो। दोन वस्तूवरच काय होऊ शकतो, फोर्स अप्लाय होऊ शकतो। ठीक आहे। म्हणजे यावर तुम्हाला फोर्स अप्लाय होण्यासाठी किती वस्तूची गरज असते, दोन, बरोबर। त्यानंतर म्हणजे पहिली वस्तू दुसऱ्या वस्तूवर जर फोर्स अप्लाय करत असेल तर दुसरी वस्तू पण पहिल्या वस्तूवर फोर्स अप्लाय करते। हे आपण काय केलं होतं, मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं। आणि त्याचबरोबर यांचं डायरेक्शन कसं असतं, अपोजिट। याचं डायरेक्शन कसं होतं, अपोजिट। म्हणजे फोर्स ऍक्ट करण्याचा जो डायरेक्शन आहे, अगर समजा A to B असा असेल तर B to A असा असतो। ठीक आहे। आणि यांच्यावर जो लागू होणारा फोर्स जो आहे तो कसा असतो, इक्वल अँड अपोजिट। इक्वल अँड अपोजिट असतो, इक्वल आणि अपोजिट। हे तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं। ठीक आहे। तर आज आपण त्याचा पुढचा भाग म्हणजे न्यूटन थर्ड लॉ ऑफ मोशन बघणार आहोत। न्यूटन थर्ड लॉ ऑफ मोशन। तर याच्यामध्ये काय काय सांगितलं बघा। न्यूटन थर्ड लॉ ऑफ मोशन, द फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट आर ऑलवेज इक्वल अँड अपोजिट। द फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट आर ऑलवेज इक्वल अँड अपोजिट। म्हणजे असा बल म्हणजे कोणताही बल दोन वस्तूंमध्ये लागू होत असताना, कोणताही बल दोन वस्तूंमध्ये लागू होत असताना, किती वस्तूंमध्ये, टू ऑब्जेक्ट मध्ये, मग तो कसा असतो, ऑलवेज इक्वल अँड अपोजिट। ऑलवेज इक्वल अँड अपोजिट म्हणजे कोणताही बल जर लावले असतात दोन वस्तूवर तर ते कसं असतो, इक्वल आणि अपोजिट असतो। कसा असतो, इक्वल आणि अपोजिट। काल आहे द फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट आर इक्वल अँड अपोजिट। काल आहे पुढे। तर आपला हा पहिला वाक्य क्लिअर झाला। म्हणजे एखाद्या दोन वस्तूमध्ये जेव्हा बल लागतो तेव्हा ते कसं असतो, बल समान किंवा विरुद्ध दिशेला असतो। ठीक आहे। द फोर्स अप्लाइड बाय द फर्स्ट ऑब्जेक्ट इज कॉल्ड ऍक्शन फोर्स। द फोर्स अप्लाइड बाय द फर्स्ट ऑब्जेक्ट म्हणल्यावर एखाद्या वस्तूनं दुसऱ्या वस्तूवर पहिल्यांदा जर बल लावलं, द फोर्स अप्लाइड बाय द फर्स्ट ऑब्जेक्ट म्हणजे पहिल्या वस्तूनं दुसऱ्या वस्तूवर जर बल लावला तर त्याला काय म्हणतात, कोणता फोर्स, ऍक्शन फोर्स। त्याला काय म्हणतात, ऍक्शन फोर्स। म्हणल्यावर पहिल्या वस्तूनं, म्हणल्यावर हे दोन वस्तू आहेत A आणि B, पहिल्या वस्तूने दुसऱ्या वस्तूवर जर फोर्स लावला तर त्याला ऍक्शन फोर्स म्हणतात। म्हणून त्याला ऍक्शन फोर्स। ओके। कळलं। द फोर्स अप्लाइड बाय द फर्स्ट ऑब्जेक्ट इज कॉल्ड ऍक्शन फोर्स। एखाद्या पहिल्या वस्तूने दुसऱ्या वस्तूवर जर बल लावलं तर त्याला ऍक्शन फोर्स म्हणजे क्रियाबल म्हणतात। म्हणून त्याला क्रियाबल, मग त्याला क्रियाबल। ओके। दुसरं, while the force applied by the second object on the first object, while तसंच the force applied by the second object on the first object, तसंच दुसऱ्या वस्तूने पहिल्या वस्तूवर जर बल लावलं म्हणजे force applied by the second object on the first object is called what, reaction force, is called what, reaction force। म्हणजे तसंच दुसऱ्या वस्तूने म्हणल्यावर दुसऱ्या वस्तूने पहिल्या वस्तूवर बल लावलं, पहिल्या वस्तूने दुसऱ्या वस्तूला लावलं, ऍक्शन फोर्स झालं। जर दुसऱ्या वस्तूने पहिल्यावर लावलं तर त्याला काय म्हणतात, रिॲक्शन फोर्स। रिॲक्शन फोर्स म्हणजेच काय, प्रतिक्रिया बल। त्याला काय म्हणतात, प्रतिक्रिया बल। प्रतिक्रिया बल म्हणतात त्याला, काय म्हणतात, प्रतिक्रिया बल म्हणतात। प्रतिक्रिया बल काल म्हणजे ऍक्शन फोर्स आणि रिॲक्शन फोर्स। म्हणल्यावर तुम्ही एखादा चेंडू असा टाकला, भिंतीवर आपटला, तो रिटर्न येतो ना लागून, म्हणजेच काय, तुम्ही ऍक्शन केला तुम्हाला रिॲक्शन मिळालं। काल फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट आर इक्वल अँड अपोजिट म्हणल्यावर दोन वस्तूंमध्ये हा जो बल असतो तो समान किंवा विरुद्ध दिशेला असतो। द फोर्स अप्लाइड बाय द फर्स्ट ऑब्जेक्ट इज कॉल्ड ऍक्शन फोर्स। म्हणजे एखाद्या वस्तूने पहिल्यांदा जर बल लावलं तर त्याला ऍक्शन फोर्स म्हणजे क्रियाबल म्हणतात। while the force applied by the second object on the first is called a reaction force। तसंच दुसऱ्या वस्तूने पहिल्या वस्तूवर जर बल लावलं तर त्याला रिॲक्शन फोर्स म्हणजे प्रतिक्रिया बल।
एव्हरी ऍक्शन फोर्स हॅज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन फोर्स. प्रत्येक 34 हा दुसरा चौथा एव्हरी ऍक्शन फोर्स हॅज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन फोर्स. बघा एव्हरी ऍक्शन फोर्स हॅज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन फोर्स म्हणजे प्रत्येक क्रियाबलाला एव्हरी ऍक्शन फोर्स म्हणजे प्रत्येक क्रियाबलाला ऍक्शन फोर्स म्हणजे क्रियाबलाला इक्वल समान आणि विरुद्ध दिशेला काय असतो रिएक्शन फोर्स असतो. समान आणि विरुद्ध दिशेला काय असतो रिएक्शन फोर्स असतो. म्हणजे कोणाला प्रत्येक ऍक्शन फोर्सला काय असतो इक्वल आणि अपोजिट डायरेक्शनला काय असतो रिएक्शन फोर्स which acts simultaneously म्हणजे अनुक्रमे म्हणजे एकामागे एक असं ऍक्ट होत असतो. एकामागे एक ऍक्ट असतो का ऍक्ट होत असतो. म्हणजे प्रत्येक क्रियाबलावर म्हणजे रिएक्शन फोर्सवर ॲज इक्वल समान अपोजिट म्हणजे विरुद्ध दिशेला प्रतिक्रिया बल काय करत असतो म्हणजे सायमल्टेनियसली काम करत असतो. म्हणजे अनुक्रमे त्याच्यात काय होत असतो ते लागू होत असतात, ते ऍक्ट होत असतात. काल पुढं ऍक्शन अँड रिएक्शन टर्म्स दॅट एक्सप्रेस फोर्स म्हणजे जे ऍक्शन आणि रिएक्शन जो आहे इथं मुद्दा कोणाचा आहे ऍक्शन आणि रिएक्शनचा म्हणजे क्रिया आणि प्रतिक्रिया हा कशाशी निगडीत आहे टर्म हा जो मुद्दा कशाशी निगडीत आहे फोर्स म्हणजे हा मुद्दा बलाशी निगडीत आहे. बलाशी निगडीत आहे. हा मुद्दा कशाशी निगडीत आहे बलाशी. काल म्हणजे ऍक्शन अँड रिएक्शन टर्म दॅट एक्सप्रेस फोर्स म्हणजे क्रिया प्रतिक्रिया हा काय असतो बलाशी निगडीत असतो. कशाशी निगडीत असतो बलाशी. काल 5 सहावा दिस फोर्स ऍक्ट्स इन पेयर. हा जो बल आहे दिस फोर्स म्हणजे हा जो बल आहे तो कशावर कसं लागत असतो पेयर्स मध्ये. पेयर्स म्हणजेच काय जोडीमध्ये म्हणजे दोन वस्तू तिथे लागतात. दिस फोर्स ऍक्ट्स इन पेयर्स म्हणजे ते फोर्स जो आहे तो बल आहे जो ऍक्शन रिएक्शन बल आहे क्रिया प्रतिक्रिया जो बल आहे तो फक्त जोडीमध्ये म्हणजे पेयर्स मध्ये लागतो. जोडीमध्ये म्हणजेच काय पेयर्स मध्ये लागतो. वन फोर्स कॅनॉट exist by itself. One force cannot exist itself. म्हटल्यावर तो बल फक्त एकटाच तिथं असून चालत नाही. म्हणजे एकटाच बल तिथं एकच बल लागू होत नाही. वन फोर्स कॅनॉट एक्झिस्ट बाय इटसेल्फ म्हटल्यावर काय तिथं फक्त एकच बल लागू होत नाही तर तो बल पेअर मध्ये असतो जोडीमध्ये असतो. म्हणजे ऍक्शन झाले तर रिएक्शन बल तिथं असतोच फोर्स तिथं असतोच असं त्यांना इथं सांगायचं आहे. कारण हा झाला 7वा दे डोंट ऍक्ट सेम ऑब्जेक्ट पण ते सारख्या दोन वस्तूवर अवलंबून राहत नाही किंवा नसतं. सारख्या आता तुम्ही दगड घेतला दगडावर मारत आहे तो लगेच खाली तिथं पडणार आहे. म्हणजे सेम दे डोंट ऍक्ट सेम ऑब्जेक्ट म्हटल्यावर क्रिया आणि प्रतिक्रिया बल म्हणजे ऍक्शन रिएक्शन फोर्स सेम ऑब्जेक्टवर लागू होत नाही. म्हणजे सारख्या वस्तूवर सारख्या ऑब्जेक्टवर हा क्रिया आणि प्रतिक्रिया बल ऍक्ट होत नाही. सारख्या वस्तूवर क्रिया प्रतिक्रिया बल ऍक्ट होत नाही. हेन्स कॅनॉट कॅन्सल इच अदर इफेक्ट आणि ते रद्द पण होत नाही. म्हटल्यावर सेम वस्तूवर ते लागू होत नाही. दोन सेम वस्तू जर असल्या त्याच्यावर ऍक्शन रिएक्शन फोर्स लागू होतो पण ऍक्शन रिएक्शन फोर्स लागू होत नाही. आणि कॅनॉट कॅन्सल इच अदर इफेक्ट आणि ते कोणत्याही परिणामानं रद्द होत नाही. जसं आपण याच्यामध्ये बघितलं होतं अनबॅलन्स आणि बॅलन्स फोर्स मध्ये बघ काय होतं ते पुढे जाऊन युनिफॉर्म जर असेल तर ते काय होतं ते कॅन्सल होत होते पण आणि पुढे जाऊन ते टोटल फोर्स 0 होत होतं 0 होत होतं. पण याच्यावर तसं होत नाही. याच्यामध्ये मात्र काय होतं की डोंट ऍक्ट सेम ऑब्जेक्ट म्हणजे ते सारख्या दोन वस्तूमध्ये लागू होत नाही पण ते काय होतं कॅन्सल पण होऊ शकत नाही. सारख्या दोन वस्तूमध्ये लागू पण होत नाही आणि ते कॅन्सल पण होत नाही. हे येतं आपण लक्षात ठेवायचं. त्यानंतर इथं बघा 8वा लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम अतिशय महत्त्वाचं. मोमेंटम पुन्हा आलं बघा तुमचं आवडीचं सारखं येतं हा मोमेंटम लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम तुमचं आवडीचं पुन्हा एकदा आला हा मोमेंटम. म्हणजे अजून पण मोमेंटम संपलेलं नाहीये. अजून हा मोमेंटम जातच नाहीये. ठीक आहे. मोमेंटमवर जास्त प्रश्न असतात परीक्षेला. तुम्हाला जवळजवळ याच्यावर मला 10 मार्क प्रत्येक परीक्षेला प्रश्न विचारला जातो मोमेंटमवर.
लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, त्याला संवेग अक्षयतेचा नियम म्हणतात. काय म्हणतात त्याला? संवेग अतिशय महत्त्वाचा अक्षयतेचा नियम म्हणतात त्याला. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम नियम. ओके, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम तो आता आपण काय करणार आहोत, बघणार आहोत. म्हणजे आपला जो थर्ड लॉ होता तो इथपर्यंत संपलेला आहे. तो काय झालेला आहे, जो आपला थर्ड लॉ होता न्यूटन थर्ड लॉ ऑफ मोशन, तो इथपर्यंत संपलेला आहे. कळालं? न्यूटन थर्ड लॉ मध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला नक्कीच विचारा. पुढचा पॉइंट जो आपल्या या टॉपिक मधला लास्ट पॉइंट आहे तो आहे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, म्हणजे संवेग अक्षयतेचा नियम. बघा काय आहे तो नियम. An object A has mass m1, त्यांनी सपोज म्हटलेलं आहे. सपोज म्हणजे समजा, सपोज an object A has mass m1 म्हटल्यावर समजा एक वस्तू आहे आणि ती वस्तूचं नाव काय A. A ही एक वस्तू आहे, त्याचं मास म्हणजे त्याचं वस्तुमान m1 आहे. मास किती आहे त्याचं m1. इनिशियल वेलोसिटी त्याची u1 आहे. u1 इनिशियल वेलोसिटी काय आहे u1. म्हणजे समजा एक वस्तू A नावाची एक वस्तू आहे, त्या वस्तूचं मास m1 आहे. इनिशियल वेलोसिटी सुरुवातीचा वेग त्याचा u1 आहे. बरोबर. तसेच ऑब्जेक्ट B आहे, B नावाची एक वस्तू आहे, त्याचा मास m2 आहे, त्याची पण इनिशियल वेलोसिटी u2 आहे. त्याची इनिशियल वेलोसिटी u2 आहे. म्हणजे A ची काय आहे m1 u1. m1 काय आहे त्याचा मास आहे आणि u1 काय आहे इनिशियल वेलोसिटी. त्यानंतर m2 u2 काय आहे मास ऑफ सेकंड ऑब्जेक्ट आणि इनिशियल वेलोसिटी ऑफ सेकंड ऑब्जेक्ट u2. ओके. इनिशियल मोमेंटम A इज m1 u1 म्हटल्यावर इनिशियल मोमेंटम म्हणजे काय, त्याचं सुरुवातीचं संवेग. इनिशियल मोमेंटम म्हणजे काय, सुरुवातीचा संवेग त्याचा A इज m1 u1. तसं झालं ना, याचा m1 म्हणजे काय, त्याचा मास m1, u1 म्हणजे काय त्याचा सुरुवातीचा वेग. हे झाली A च्या बाबतीत. B च्या बाबतीत त्याचा वस्तुमान m2 आणि u2 काय त्याचा सुरुवातीचा वेग. काल इथपर्यंतच आपण हे मोमेंटमचं स्टार्ट केलेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर ज्याला समजलं नसेल त्याने काळजीपूर्वक पुन्हा एकदा लक्ष द्या. न्यूटन थर्ड लॉ ऑफ मोशन 7व्या पॉइंटवर आपला हा न्यूटन थर्ड लॉ ऑफ मोशन संपलेला आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतो, काळजीपूर्वक लक्ष द्या. फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट आर इक्वल अँड अपोजिट म्हटल्यावर दोन वस्तूंमधील असलेला हा जो बल असतो, हा बल कसा असतो, सारखा इक्वल असतो आणि अपोजिट असतो, विरुद्ध दिशेला असतो. कळालं? The force applied by the first object is called action force. म्हणजे पहिल्या force applied by the first object म्हणजे पहिल्या वस्तूने जर बल लावलं तर त्या वस्तूचा जो बल असतो त्याला काय म्हणतात, ऍक्शन फोर्स. ऍक्शन म्हणजे क्रियाबल. ऍक्शन फोर्स म्हणजे काय, क्रियाबल. कळालं? Well, the force applied by second object on first, आणि तसं दुसऱ्या वस्तूने पण पहिल्या वस्तूवर जर बल लावलं तर त्याला काय म्हणतात, रिॲक्शन फोर्स म्हणजे प्रतिक्रिया बल. त्याला काय म्हणतात, रिॲक्शन फोर्स, प्रतिक्रिया बल. चौथं, एव्हरी ऍक्शन फोर्स हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स. म्हणजे प्रत्येक क्रियाबलाला समान आणि विरुद्ध दिशेला काय असतो, प्रतिक्रिया बल असतो. which acts simultaneously. आणि ते कसा लागू होत असतो, सायमल्टेनियसली. सायमल्टेनियसली म्हणजेच काय, अनुक्रमे. म्हणजे पहिला क्रियाबल लागेल, रिॲक्शन फोर्स लागेल, त्यानंतर पहिला ऍक्शन फोर्स लागेल, त्यानंतर रिॲक्शन फोर्स लागेल. काल ऍक्शन अँड रिॲक्शन टर्म दॅट विल एक्सप्रेस फोर्स म्हटल्यावर हा जो ऍक्शन अँड रिॲक्शन आहे म्हटल्यावर क्रिया आणि प्रतिक्रिया बल आहे, तो काय दाखवतो, म्हणजे क्रिया आणि प्रतिक्रिया हा मुद्दा काय दाखवतो, फोर्स दाखवतो. म्हणजे बल आहे तिथं हे दाखवतो. This force acts in pairs. हा जो बल आहे तो कशामध्ये लागू होतो, फक्त this force acts in pair. तो बल फक्त जोडीमध्ये लागू होतो. तो बल कशामध्ये लागू होतो, फक्त जोडीमध्ये. One force cannot
एक्झिस्ट बाय इटसेल्फ. फक्त एकच बल तिथं कार्य करू शकत नाही. त्यांना पेअर्सची गरज असते, जोडीची गरज असते. दे डू नॉट ऍक्ट सेम ऑब्जेक्ट. दोन सारख्या वस्तूवर हा ऍक्शन रिॲक्शन फोर्स ऍक्ट होत नसतो. आणि हेन्स कॅनॉट कॅन्सल इच अदर इफेक्ट. आणि कोणत्याही परिणामानं ते काय होत नाही, कॅन्सल होत नाही किंवा रद्द होत नाही. तर इथपर्यंत आपला हा थर्ड लॉ मोशन संपलेला आहे. बघा आपण 3 लॉज कंप्लीट केलेले आहेत चांगल्या प्रकारे. तुमच्यापर्यंत 10 मुद्दे घेऊन मी समोर येत होतो पहिल्या व्हिडिओपासून. तुम्हाला हा सगळे लॉज तुम्हाला समजले का? नाही समजले तर तुम्ही मला विचारू शकता, ग्रुपवर तुम्ही टाका किंवा इंडिव्हिज्युअल विचारा, चालेल. अतिशय महत्त्वाचे असे 3 लॉज न्यूटनचे परीक्षेला एखादा दुसरा लॉ सारखा विचारला जातो आणि येतोच. हा 100% प्रश्न असतोच आपल्या ह्याला परीक्षेला. कोणत्याही परीक्षेला तुम्हाला हा प्रश्न येतोच. म्हणून काय करा की काळजीपूर्वक याच्यावर लक्ष देऊन हे सगळे व्हिडिओ बघा थर्ड लॉ ऑफ मोशनचे. आणि आता आपण बघणार आहोत लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. मग ते ज्याला काल नसेल त्यांनी सुरुवात केलेली आहे. पुन्हा एकदा सांगतो, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम म्हणजे संवेग अक्षयतेचा नियम. अतिशय महत्त्वाचा IMP प्रश्न असणारा हा IMP लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. ओके. मग त्याने पहिलाच म्हटलेला आहे की सपोज म्हणजे समजा an ऑब्जेक्ट A हॅज, म्हटल्यावर एक वस्तू आहे त्याचं नाव A आहे. A या एक वस्तू मांडलेली आहे. A ला त्याचं मास m1 आहे, इनिशियल वेलोसिटी u1 आहे. ऑब्जेक्ट B आहे त्याचं मास m2 आहे, इनिशियल वेलोसिटी u2 आहे. काल इनिशियल मोमेंटम बघा त्याचं म्हणजेच त्यांचं सुरुवातीचं संवेग म्हणजे या गोष्टी गृहीत धरल्या. त्याचा मास m1 गृहीत धरला, इनिशियल वेलोसिटी u1 धरली. त्यानंतर B याचा मास m2 धरला, म्हणजे इनिशियल वेलोसिटी u2 धरली. तर त्या सगळ्यांचे इनिशियल मोमेंटम काय असेल असं विचारलं. मग काय असणार? A चं m1 u1 म्हणजे मास ऑफ द फर्स्ट ऑब्जेक्ट, velocity of the first object. B is mass of the second object म्हणजे m2 आणि velocity of u2 म्हणजे second object. काल इथपर्यंत हे लक्षात ठेवा. तर तुम्हाला याच्यामध्ये कोणताही अवघड पॉइंट वाटत असेल तर तुम्ही मला नक्कीच विचारा. याच्यामध्ये कुठलाही अवघड शब्द नाही. सायमल्टेनियसली एक होता, तुम्हाला सांगितलं अनुक्रमे म्हणजे पहिला ऍक्शन फोर्स होईल त्यानंतर रिॲक्शन फोर्स होईल. म्हणजे सायमल्टेनियसलीच हे घडत असतं. काल हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर कोणताही नवीन शब्द नाही आहे. तर तुम्ही काय करा, काळजीपूर्वक हे सगळे व्हिडिओ बघा बाळांनो. आणि आतापर्यंत मॅक्सिमम हा मला वाटतं की सपतच आलेला आहे. आपला हा टॉपिक संपलेलाच आहे असं समजूया आपण. कारण आपला लास्टच पॉईंट चालला. मला वाटतं की एकच पेज राहिलं असेल एक्सप्लेनेशनचं. तर तुम्हाला मागच्या सगळ्या व्हिडिओ बघा. काय शंका असेल तर बघा. टेस्ट मी तुम्हाला सांगत आहे की प्रत्येक याच्यामध्ये टेस्ट ठेवण्याच्या याच्यामध्ये आहे. मे बी सोमवारची टेस्ट ठेवण्याचा विचार आहे माझा या मंगळवारी. म्हणून त्या टेस्टची तयारीला सुरुवात करा. तुम्हाला कुठेही अडचण येत असेल मला इंडिव्हिज्युअल विचारा, सर अजून मला हे कळलं नाही, अजून मला समीकरणच माहीत नाही, मला अजून गती माहीत नाही आहे. हे सगळे व्हिडिओ मी सारखं सांगण्याचा उद्देश काय की तुमचा अभ्यास व्हायला पाहिजे. तुम्हाला कळत आहे का? तुम्हाला विज्ञान हा विषय कळत आहे का? तुम्ही नक्कीच सांगा मला की बाबा सर कळत आहे. नाही कळत असेल तर सांगा की बाबा हे जरा सर असं सांगा, हे असं करा. काय टेक्निकल प्रॉब्लेम असतील तर ते पण सांगा. आणि हा व्हिडिओ तुमच्या समोर येईल ते पण तुम्ही काय करा, चांगल्या प्रकारे बघा. पुस्तक समोर असणं गरजेचं आहे. व्हिडिओ बघताना पुस्तक समोर ठेवा. कोणता पॉईंट मी घेतलेला आहे तो बघा, बरोबर आहे का बघा. ते हेडफोनचा वापर करा आणि मोबाईल, तीन गोष्टी तुमच्या समोर असणं गरजेचं आहे. ठीक आहे. अभ्यास करा आणि वही, जर तुम्हाला नोट डाऊन काहीतरी करायचं असेल पॉईंट त्याच्यामध्ये अभ्यास दिला असेल तर त्याच्यामध्ये लिहायचं आहे. ठीक आहे. तर हे सगळे व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक बघा. लवकरच टेस्ट होईल आपली आणि त्यासाठी तयारीत राहा. व्हिडिओ तुमच्या समोर येईल आज. आणि काय करा, तुम्ही चांगल्या प्रकारे व्हिडिओ बघा आणि काही शंका असेल तर मला विचारा. धन्यवाद.